कोणीच साम्राज्य उभे करू शकत नाही. त्यासाठी तशी करता आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. राष्ट्रभावनेने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत. स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी उच्चाटन करण्यासाठी स्वराज्य स्थापन करीत आहोत. स्वराज्य स्थापन करीत आहोत. यात तू आम्हास यश द्यावे. हे राज्य व्हावे. ही तर श्रींची इच्छा. रायरेश्वरासमोर शपथ घेतली आणि स्वराज्याची घोडदौड सुरू झाली. परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट. ते संकट म्हणजे अफजल खान. शिवाजी महाराजांची कीर्ती बेभान होती. महाराजांची कीर्ती बेभान, भाल्या भाल्यांना फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. एक सरदार उठला, बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेचं अफजल खाने, या नावतेचं अफजल खाने जिता जागता जणू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकावं लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत महाराजांना एक शानदार अनाशा शामियाने सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ. खानाने राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या, खान अभिमान मान्या. कटारीचा वार त्यानं केला, कटारीचा वार त्यानं केला. खरखर आवाज झाला, खरखर
श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज